ज्या कुटुंबाला स्वतःचं घर नाही अशा कुटुंबाला प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घर देण्याची योजना आणली. ज्या कुटुंबाच्या घरामध्ये स्वयंपाकाचा गॅस नाही आणि तो इच्छा असून सुद्धा घेऊ शकत नाही अशा कुटुंबाला 100 रुपयामध्ये गॅस कनेक्शन देण्याची योजना या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आणली. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून डीबीटीच्या माध्यमातून 40 कोटी जनतेचं अकाउंट हे बँकेमध्ये नव्हतं, ते अकाउंट खोलण्याचं काम या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केलं. बँकेत अकाउंट खोलायला 500 रुपये डिपॉझिट ठेवावं लागायचे. झिरो बॅलन्सवर जनधन अकाउंट ओपन करण्याचं या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी बँकांना सूचित केलं. आज जर बघसाल तर 50 ते 52 कोटी लोकांनी बँकेमध्ये अकाउंट खोललं. त्याचा फायदा असा झाला की ज्या काही सरकारच्या योजना आहेत, मग अपघात विमा असू द्या, महिलांसाठी आता जे 1500 रुपये मिळते ते असू द्या, अतिवृष्टीचे असू द्या, दुष्काळाचे असू द्या, संजय गांधी निराधारचे असू द्या, सरळ त्या लाभधारकाच्या खात्यात पैसे डायरेक्ट बेनिफिटच्या माध्यमातून जातात. हा पारदर्शकपणाचा एक कारभार मोदीजींनी सुरू केलेला आहे. आणि मला असं वाटतं राम मंदिराचा निर्णय जो अनेक वर्ष प्रलंबित होता, तो निर्णय लागण्यासाठी पुढाकार घेऊन मध्यस्थी करून तोही निर्णय लावण्याचं काम केलं. 370 कलम जे काश्मीरला लावलं होतं की ज्यामुळं तिथल्या दलितांना आरक्षण मिळत नव्हतं, त्या ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुका होत नव्हत्या, त्या ठिकाणी जिल्हा परिषद निवडणुका होत नव्हत्या, त्या ठिकाणचं 370 कलम हटवल्याच्या नंतर त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आत्ताशी की एक संघ भारत तयार झाला नसला. तिथं झेंडा वेगळा आपला झेंडा वेगळा. त्यांचे मुख्यमंत्री आपले प्रधानमंत्र्याबरोबर ते मोजणी करायचे. जे घटना सुद्धा आपली एक नव्हती. एक देश में एक प्रधान, एक एक देश में दो प्रधान, दो निशान, दो संविधान, नहीं चलेंगे, नहीं चलेंगे. हे आमचे